सिंहासनावर बसण्याची वेळ आली तरी स्मितहास्य कमी झालं नाही आणि वनवासात जाऊन राजसिंहासनाचा त्याग करायची वेळ आली तरी स्मितहास्य, कोणावरही दोषारोपण नाही. कैकेयीमुळे मला असं वनवास भोगावा लागला असं राम अजिबात म्हणत नाहीत. मग रामचरित्रातनं आम्हाला शिकायला मिळतं, कृष्णचरित्रातनं आम्हाला शिकायला मिळतं. आणि हे जे काही शिकायला मिळणार म्हणून याच्यासाठी रामकथा ऐकावी, कृष्णकथा ऐकावी, दत्तकथा ऐकावी, शिवकथा ऐकावी. आणि एक लक्षात घ्यावं, शिव, राम, दत्त, विठ्ठल वगैरे वगैरे यांच्यामध्ये एकच ब्रह्मस्वरूप विराजमान आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मग हळूहळू रामरूप, रामाच्या अवतारामधून त्या ठिकाणी अवतारित झालेला जो राम आहे तोच खऱ्या अर्थाने एक राम दशरथ का बेटा